नमस्ते. 3 ठिकाणी जर मी गप्प राहिले ना, तर जरूर आपला आत्मसन्मान, मला जे पण काही हवं आहे, ते यश मिळेल, सन्मान मिळेल आणि सर्व काही मला जे हवं ते मिळेल. परंतु मला 3 ठिकाणी गप्प राहणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा समजूतदारपणा माझ्या मनामध्ये आला आणि त्यातून मी पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला. शिक्षण घेत असताना माझी अशी विचारसरणी होती, काही शिक्षक शिकवतायत, विचारांमध्ये मी मग्न असायचे किंवा मी माझ्यामध्येच असायचे किंवा काहीतरी पुस्तकामध्ये आपली मेहंदीचं म्हणजे मला खूप आवड होती. लहानपणापासून चित्र काढण्याची आवड. त्यामुळे ते कुठेतरी पाठीमागच्या पेजवरती लिहित बसायचं आणि शिक्षक वर्गातून गेले तरीही माझं तेच काम चालू असायचं. त्यातून रिलाईज झालं की आपल्याला ते समोरून शिक्षक शिकवतायत किंवा आपल्याला ज्यावेळेस परीक्षेची वेळ येते त्यावेळेस मला अभ्यासामध्ये थोडं यायचं, परंतु बरचसं काही येत नसायचं. परंतु मी माझ्या जीवनामध्ये मी सिरियसच नव्हते, कारण आपल्याला काही समजून येत नाहीत आणि काही काळानंतर त्या गोष्टी मला समजायला लागल्या की आपण ऐकणं किती गरजेचं, कार्य करणं किंवा टीचर जे बोलतायत किंवा आपल्या हातामध्ये जी पेन पेन्सिल घेऊन आपल्या डायरीमध्ये जे पण काही आपल्याला शिकवतायत ते आपण लिहिणं किती गरजेचं आहे ते महत्त्वाचं मला वाटायला लागलं. आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये नक्कीच मी काही गोष्टी समजूतदारपणाने ऑटोमॅटिक माझ्यामध्ये आल्या आणि मी नंतर जी मला शिकण्याची जी आवड नव्हती ती ऑटोमॅटिक माझ्या मनामध्ये जागृत झाली. सांगायचे ते मी ऐकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या जीवनामध्ये बराचसा काही परिणाम व्हायला लागला. असाच तो काळ आपला शालेय शिक्षणाचा काळ असतो. गोष्टी पाहतो किंवा ऐकतो, आपल्या काही गोष्टी हिताच्या आपल्याला अचीव करायचं आहे त्या गोष्टीकडे आपण पाहत नाही आणि आपण आपलं मत मांडण्याचा दुसऱ्यांवरती प्रयत्न करतो. त्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या पुरत्या ठेवणं गरजेचं आहे आणि आपण ज्ञान दुसऱ्यांचं घेणं सर्वात महत्वाची गोष्ट येते. म्हणून हा मी पहिला धडा आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्यातून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. परंतु हे झालं शालेय भाग. सर्वात मोठा टर्निंग पॉइंट काय, तर आपले खरे जीवन हे आपली जी पण काही जीवनशैली असते किंवा आपलं खरं लाईफ, नंतर शिक्षणच हे सर्व काही आपलं खरं जीवन नसतं किंवा तेच आपले जीवन नाहीये, तर आपलं खरं जीवन, आपले जे पण काही आपल्या आजूबाजूला समाज असते आपण पाहून किंवा आपल्या बोलण्यातून काही कोणाला हे होत नाही किंवा आपल्या वागणुकीतून आपलं जीवन घडत असतं. परंतु ते जीवन घडवत असताना माझ्यासोबत एक घडलेला किस्सा मी तुम्हाला सांगते. म्हणजे माझी खूप चांगली मैत्रीण, तिचे जे पण काही जीवनातील किस्से असतील, तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याचे जे पण काही किस्से होते ती ना सतत माझ्यासोबत शेअर करायची. ती सतत तिचं तेच रोज. आणि मला एक दिवस असं झालं, पण काही दुःख आहे ते माझ्या पुढे व्यक्त करायचे आणि ज्यावेळेस मला एक वेळेस राग अनावर झाला आणि त्यावेळेस मी तिला एकदम रागामध्ये तिच्यासमोर व्यक्त झाले. परंतु मला परत असं वाटलं की आपण कुठेतरी चुकलो. तिचं ते दुःख माझ्या समोर व्यक्त करत होती, तेच किस्से माझ्या समोर येण्यामुळे मलाही माझे काही काम असल्यामुळे मी ना तिला थोडस इग्नोर केलं आणि माझ्या कामाकडे गेले. परंतु मला असं मनातून वाईट वाटायला लागलं की आपण तिला उगेच असं बोललो आणि मला असं मनामध्ये असं रिलाईज झालं की आपण तिला एकतरी कॉल करावा आणि स्वतःहून मी तिला कॉल केला आणि तिला सॉरी बोलून सर्व गोष्टी त्या 2 वर्षानंतर जे पण काही 2 वर्षामध्ये जे पण काही घडलेले किस्से ती पुन्हा माझ्यासोबत शेअर करायला मध्ये शिकले की जर आपल्या समोर एखादा व्यक्ती येत असेल किंवा तिचे दुःख व्यक्त करत असेल तर ऐकून घेणे सर्वात महत्वाची गोष्ट येते. मी त्यातून एकच समजूतदारपणा घेतला की ती जर काही बोलत असेल तर मी शांत राहून तिचं ऐकणं, जे पण काही बोलणं आहे तिचं सांत्वनही काही करण्यासाठी प्रयत्न केला. सहानुभूती मिळत असेल तर आपण नक्कीच त्यांना मदत करणं गरजेचं आहे. बघा, आपल्या आजूबाजूला असे काही व्यक्ती असतात ज्यांना आपण मदत करू शकतो, परंतु आपण प्रत्येक वेळी ना पाठीमागे येतो. स्वतःचीही काही कामं जे काही आपल्याकडून दुसऱ्यासाठी मदत होते ते करणं गरजेचं आहे, राहणं गरजेचे आहे. आणि तिच्या मनामध्ये असा म्हणजे आदर निर्माण झाला की आपण किती व्यक्त मत केलं किंवा माझ्यासाठी ती जागा आहे, पाठबळ मिळत आहे ते माझ्या मैत्रिणीच आहे, म्हणून तिच्या मनामध्ये ते म्हणजे आदर निर्माण व्हायला लागला. आणि तोच आदर आपणही तुम्हीही करू शकता किंवा आपण आपल्या रोजच्या वागणुकीतून किंवा आपल्या बोलण्यातून आपण आदर निर्माण करू शकतो. परंतु आपण कुठे गप्प राहायचं आणि शुद्ध मनाने मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. ते संबंध असतील, आपल्या काही चांगली जवळची व्यक्ती असतील, त्यांच्या जीवनामध्ये जर काही चांगलं घडत असेल, शांत राहून ऐकणं हेच सर्वात महत्वाची गोष्ट येते. त्यावेळेस मला माझ्या मनामध्ये वाटलं आणि तोच रूल मी आजही माझ्या जीवनामध्ये फॉलो करते आणि तुमच्याही जीवनामध्ये हा रूल फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मध्यंतरीच्या काळामध्ये सगळीकडे ना गेट टुगेदर व्हायचे, कार्यक्रम ठेवतो आणि सर्वांना बोलवतो आणि त्यामध्ये काय होतं
की एक साथ आपण मैत्रिणी, एक साथ आपण एकमेकींना आपले दुःख शेअर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते आनंद असेल, दुःख असेल, ह्यामध्ये मी एक अनुभव घेतला. माझे जवळचेच व्यक्ती आहेत, त्यांनी ना म्हणजे असं एक फोन आलता आणि त्यांनी फोन ना स्पीकरवरती टाकला आणि समोरचा व्यक्ती खूप काही बोलून जात होता, म्हणजे माझ्याबद्दल किंवा असेल किंवा इतरांबद्दल असेल, काही गोष्टी बोलून गेला आणि त्या गोष्टी ना माझ्या कानावरती पडल्या. बद्दल मी किती छान विचार करत होते किंवा तो व्यक्ती एवढा माझ्याबद्दल वाईट विचार कसा करू शकतो किंवा हे माझ्या मनामध्ये हे झालं आणि ह्यामुळे काय झालं की आमच्या नात्यामध्ये ना दुरावा निर्माण झाला किंवा बऱ्याच काही गोष्टी घडत त्यामधून घडल्याही, परंतु मी त्या प्रसंगातून खूप काही शिकले की जे पण काही माझ्यासोबत ते घडले किंवा आताच्या स्थितीमध्ये तर हे ना एक ट्रेंडच चालू आहे की कोणाचे कॉल आले की रेकॉर्ड करायचे किंवा हा व्यक्ती बघ ना तुझ्याबद्दल काय बोलत होता, मग मी हे रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला रेकॉर्डिंग दाखवणे. बघा ह्यामुळे एखाद्याचे नाते असेल किंवा बरेचसे काही आपले जे पण काही संबंध असतील, जवळचे आपले काही संबंध असतील, ते पण दुरावतात. मध्ये समजूतदारपणा आपण घेतला की आपण गप्प राहणं किती गरजेचं आहे. ज्यावेळेस पण आपल्या काही दोन्हीमध्ये काही संभाषण चालू असेल तर आपण ते व्यक्त न करता आपण गप्प राहणं सर्वात महत्वाची गोष्ट येते. काही गोष्टीमधून जात असतात त्यावेळेस समोरची व्यक्ती ही आपल्याला ऑब्झर्व करत असतात की हा व्यक्ती कसा आहे किंवा ह्या व्यक्तीमध्ये खरंच आदर निर्माण करण्यासाठी असेही काही व्यक्ती असतात की जे खूप काही गोष्टी मनामध्ये ठेवून ते चलत असतात, परंतु त्या कधीही दुसऱ्या समोर व्यक्त करत नाहीत किंवा म्हणजे जे म्हणतात ना की समजूतदारपणा त्यांच्यामध्ये असतो किंवा काही गोष्टीमध्ये गप्प राहून आपलं कार्य करण्यासाठी ते पुढे सरसावत असतात. माझ्यासोबत जे किस्से घडलेले आहेत त्यातून मी ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत, त्याच तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न मी आज केला. तर आपल्याला सर्व काही मिळेल, परंतु आपल्या आजूबाजूला यश मिळेल, आपल्याला जे पण काही मान सन्मान हवाय तो मिळेल, परंतु अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जिथे आपल्या योग्यतेच्या काही गोष्टी आहेत तिथे आपण गप्प राहणं किंवा आपला आदर वाढवायचा असेल किंवा दुसऱ्यांना मदत घडवायची असेल तिथे आपण गप्प राहून कार्य करणं हेच सर्वात महत्वाची गोष्ट येते. मी लहानपणी शिकलेला जो धडा आहे, हाताची घडी आणि तोंडावरती बोट, हेच मी माझ्या जीवनातून शिकते आणि जे पण काही बोलणं आहे ते आपला विचार करून आपण बोलणं सर्वात महत्वाची गोष्ट येते. पण काही मी अनुभवातून शिकलेले आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. बघा तुमचे असे काही अनुभव असतील तर जरूर कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. जे आपल्या चॅनलद्वारे मदत घडेल नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायला विसरू नका. थँक्यू.